सार्थ मनाचे श्लोक परिपूर्ण निरूपणासहित वामन देशपांडे. श्लोक 82. ओंकाररूपी अनाहत नाद व श्रीरामाचे अस्तित्व. बहुनाम या रामनामी तुळेना अभाग्या नरा परमरा पामरा हे कळेना विना औषध घेतले पर्वतीशे जीवा मानवा किंकरा कोण पुसे. श्लोक 82. श्रीरामाच्या नावाचा सतत जप करा, सतत नामसाधनेत गुंग व्हा असे समर्थ वारंवार सांगतात. नामसाधनेत अत्युच्च परमार्थिक आनंद साठलेला आहे. आपल्या देहभोगापलीकडे नामसाधनेची पहाट उगवत असते. याचे सतत स्मरण ठेवा असे समर्थ भक्तांना सांगतात. तो त्यांचा अनुभव आहे. म्हणून तर समर्थांनी दासबोधात सुद्धा नामसाधनेची ध्वजा फडफडवत ठेवली. समर्थ म्हणतात की नामाचा महिमा थोर, रूप कैसे उत्तरोत्तर, परात्पर परमेश्वर त्रैलोक्य धरता दासबोध. परमेश्वराला नावे अनेक आहेत, परंतु प्रभू रामचंद्रांची या नावांची तुलना होत नाही असे समर्थ प्रस्तुत श्लोकातून सांगत आहेत. रामनामाचे महत्त्व म्हणूनच ते सतत सांगतात. ओंकाररूपी अनाहत नावाला श्रीरामाच्या अस्तित्वाने भारून टाकले अशा प्रभू रामचंद्रांची समर्थ सतत स्तुती करीत आहेत. प्रभू रामचंद्रांच्या नाम महिम्यात समर्थ गुंग होऊन गेले आहेत. म्हणून ते उच्च स्वरात सांगतात की परमेश्वराचीच अनेक रूपे आहेत. अनेक रूपात तो भक्तांना दर्शन देतो. पण श्रीरामाच्या ईश्वरी अस्तित्वाची मात्र कशाशीही तुलना होऊ शकत नाही. समर्थ म्हणतात की काही जीव मात्र कर्मदुर्दैवी असतात, अभागी असतात. या दुर्दैवी माणसांना रामनामाची ताकद कधी कळतच नाही. हालातल्या चिंताहरण करणाऱ्या चिंतामणी रत्नाला टाकून देऊन पाठीतल्या रक्तबंबाळ करणाऱ्या काचांची त्यांना विषगोळी लागते. तेच चिंतामणी रत्न म्हणून उचलून घेतात, तळहातावर ठेवतात. परंतु रामनामाचं महत्त्व कसं काय कळणार? प्रपंचामध्ये गुंग होऊन गेलेल्या लोकांना रामनामाची महतीच कळत नाही. मर्त्य संसाराला मिठी मारून दुर्बल सुखांना गोंजारत बसतात आणि तडाखा बसला की मग सावध होतात. समर्थ त्या दुर्दैवी जीवांविषयी म्हणूनच प्रस्तुत श्लोकातून सांगत आहेत की यांना रामनामाची नामसाधना कशी कळणार? समुद्रमंथनाच्या वेळी काळकूट विष बाहेर पडले तेव्हा देवदानवांमध्ये प्रचंड भीती वाटून आली. प्राणी सैरावैरा पळू लागले. शेवटी श्रीशंकराने ते विष प्राशन केले आणि तो दाह शांत करण्यासाठी माथ्यावर शांत शीतल चंद्रकोर आणि गंगा धारण केली. तेव्हा त्यांचा दाह शांत व्हायला लागला आणि भगवान शंकराने रामनाम धारण केले. तेव्हाच भगवान शंकर शांत झाले आणि मग अतिशय दीनावस्थेत आयुष्य काढणाऱ्या माणसांची ती काय कथा, ज्या रामनामाला भगवान शंकरांनी औषध मानले, त्या औषधाची किंमत मर्त्य माणसाला कधी कळणार? श्लोक 83. सर्व दुःखांवर रामनाम हा उपाय आहे. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. श्लोक 83. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातल्या 16व्या शतकातल्या 8व्या समासात असे म्हटले आहे की सकल जनांमध्ये
राम सकल जनांमध्ये राम नाम उत्तमोत्तम. श्रम जाऊनी विश्राम चंद्रमौळी पावला. दासवध 16:8-3. समर्थ प्रस्तुत श्लोकातून आवर्जून सांगत आहेत की सर्व जगामध्ये रामनाम सर्वश्रेष्ठ आहे. शंकराने काळकूट विषावर उतारा म्हणून रामनामाचा महिमा प्राशन केला, तेव्हा कुठे त्याच्या शरीराचा दाह नष्ट झाला. लोकांमध्ये हा समज दृढ झाला होता की सर्व त्रासांवर आणि दुःखांवर रामनाम हाच एक सर्वोत्तम उपाय आहे. शंकराने रामाचा जप केला. विष्णू सहस्त्रनामाच्या जपात दंग असलेल्या पार्वतीला शंकराने सांगितले होते की एका रामनामात विष्णू सहस्त्रनाम दाटून आलेले आहे. प्रस्तुत श्लोकात समर्थ पुन्हा हेच सांगत आहेत की श्री शंकर हा वैराग्यसंपन्न होता. त्याला कसलाही मोह नव्हता. त्यामुळे साक्षात मदनाला त्याने आपल्या दृढ वैराग्याच्या सहाय्याने अक्षरशः जाळून टाकले. रामनामाने केवळ दगड तरत नाही तर मदनाचा सुद्धा कोळसा होतो, हे शंकराने सिद्ध केले. सदैव रामनामात दंग असणाऱ्या शंकराने पार्वतीला रामनामाचं महत्त्व समजावून सांगितलं. शंकराची श्रीरामभक्ती पाहून पार्वतीने सुद्धा रामनामाचा अखंड जप सुरू केला. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य यांचा वरदहस्त लाभलेल्या श्रीशंकराचे श्रीरामावरचे अपूर्व प्रेम ही रामनामातली महत्त्वाची वाट होती, ह्याची जाणीव समर्थांना झाली. म्हणून तर समर्थांनी श्रीरामजपाचा वारंवार जय जयकार केला. श्रीरामाचे प्रत्यक्ष परमेश्वराला वेड लागले, तिथे मर्त्यमानवाची काय कथा, असं समर्थांना वारंवार वाटत होतं. साक्षात श्रीशंकर एका दृढ श्रद्धेने श्रीरामाच्या चिंतनात सतत दंग होतात. या एका गोष्टीने रामदास स्वामी झंकारून उठले आणि श्रीरामाच्या नामस्मरणात अष्टप्रहर रंगून गेले. रामनामाच्या आनंदाला सीमा नाहीत याची खात्री समर्थांना खूप लहानपणी पटली होती. गोदावरीच्या पात्रात म्हणूनच अखंड रामनामाची समर्थ फुलं अर्पण केली. ती केवळ समर्थांनी अशा या अभूतपूर्व रामनामात अशा या अभूतपूर्व रामनामात सर्वसाधारण माणसांनी गर्क व्हायला हवे, तरच शांतीची पाऊलवाट दृष्टीपथात येईल, असे समर्थांनी वारंवार बजावून सांगितले. त्यासाठी अंतःकरणात रामाच्या अस्तित्वासंबंधी दृढ विश्वास हवा, तरच रामनाम मुखात रंगेल. नामजपाची ती वाट आपलीशी होईल. श्लोक 84. भोगाचा विळखा आणि नामसाधनेचे महत्त्व. विठोने शिरी वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा. निवाला स्वयेच तापदी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. परमेश्वराशी अनुसंधान ठेवणे आवश्यक आहे. परमेश्वरावर आपला दृढ विश्वास हवा. त्या परमेश्वराच्या चैतन्याचा स्पर्श व्हावा, ही आस मनात बाळगावी. तो परमेश्वर आपल्या निकट असतो, फक्त त्याला रामनामातून सतत साद घालणं मात्र आवश्यक असतं. नामसाधनेच्या महत्त्वात समर्थ तल्लीन होऊन गात राहतात. त्याचं वास्तविक तेच कारण असतं. भक्ताच्या हृदयातल्या नामस्मरणाच्या घंटा सतत निनादत राहाव्या लागतात. हा मनुष्यजन्म पूर्वसुकृताने लाभला आहे. त्या मनुष्यजन्माचे सार्थक नामसाधनेत साठलेले आहे, याची जाणीव सतत होणे आवश्यक आहे.
समर्थ आपल्या मनाला ही देव जाणीव सतत करून देतात. इतर प्राणीसृष्टीला परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव अजिबात नाही, परंतु माणसाला मन आहे, आपल्या आत्म्याची जाणीव आहे, नामसाधन आहे, मनुष्य जन्माचे उत्कट सार्थक आहे. परंतु भोगाच्या विळख्यात सापडलेल्या दुर्दैवी जीवांना हे कधी लक्षातच येत नाही. समर्थ आपल्या या अपूर्व मनाच्या श्लोकांमधून रामनामाचा जप म्हणूनच अखंड चालू ठेवतात. रामनामाचा महिमा एवढा अगाध आहे की प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा या आपल्या भक्तांपुढे साकार होतो. प्रस्तुत श्लोकातून समर्थांनी एक वेगळा विचार मांडला आहे. ते म्हणतात की पंढरपुरातल्या पांडुरंगान श्री शंकराला आपल्या माथ्यावर धारण केले आहे. त्या श्रीशंकराला मात्र प्रभू रामचंद्राचा ध्यास लागला होता. पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या चरणांना मिठी मारणाऱ्या वारकऱ्यांना याची जाणीव आहे. मग ज्या श्रीशंकराला श्री विठ्ठलाने माथ्यावर धारण केले, त्या शंकराची रामभक्ती किती तीव्र होती हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण एवढा वैराग्यसंपन्न तपस्वी श्रीशंकर, त्याचा दाह मात्र ज्या रामनामाने नष्ट झाला, त्या श्रीरामाची महती कितीही सांगितली तरी ती पुरी होणार नाही. समर्थ म्हणतात की म्हणूनच रामनामाचा ध्यास लागणे, अंतःकरणात त्या श्रीरामाचे नूपुर वाजणे आवश्यक आहे. जो स्वतः रामनामाने शांत झाला, त्या शंकरानेच जणू सांगितले की सततच्या रामनामाने मनुष्याला अंतकाळी श्रीराम सोडवतो, त्याची जन्ममृत्यूच्या अटळ फेऱ्यातून सुटका करतो. श्रीरामाचे सान्निध्य मात्र त्यासाठी असावं लागतं. थोडक्यात समर्थ म्हणतात की प्रापंचिक माणसाला आपले अंतसमयीचे दिवस सुखाचे जावेत असे वाटत असेल तर मग अखंड रामनामाच्या सान्निध्यात राहायला नको का? नामस्मरणाच्या पंचकल्याणी घोड्यावर आरूढ भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरीहराचा, स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. श्लोक 85. नामस्मरण हा एक अलौकिक असा ध्यास आहे. स्वतःला विसरून परमेश्वरी अस्तित्वात विरघळवून टाकणारी हे एक अमोघ शक्ती आहे. या नामस्मरणाला लौकिक सृष्टीतली काहीही गोष्ट लागत नाही. कसलेही श्रम त्यात नसतात. तीर्थावर जावे लागत नाही. यमनियमांच्या 8 पायऱ्यांवर रेंगाळावे लागत नाही. किंबहुना बसल्या जागेवर या तोलचक्राशी आपलं मन जोडून दिलं की रामनामाच्या अपूर्व गुंफा आपल्यासाठी मोकळ्या होतात. परमात्म्याशी अनुसंधान साधण्याचा तो एक दिव्य मार्ग आहे. मनातल्या अशा निराशांचा खेळ केवळ या नामस्मरणातच नष्ट होतो. आपल्या बहुअंगाने केवळ आनंद पसरू लागतो. हे केवळ स्वानुभवाने जगणे असते. ईश्वरप्राप्तीच्या महामार्गावर नामस्मरणाचे वायुवेगाने दौडत नेणारे हे पंचकल्याणी घोडे आपली वाट पाहत उभे असतात. केवळ नामस्मरणाच्या या पंचकल्याणी घोड्यांवर अंतःकरणपूर्वक आरूढ झालं की आपण सुसाट जातो. ईश्वरी अस्तित्वाची खूण जाणवायला लागते. जीवाचा दाह शांत करून परमेश्वरी सावलीची घनदाट माया केवळ हे नामस्मरणच देते. या नामस्मरणासंबंधी रामनामाचा अखंड जपासंबंधी समर्थ म्हणूनच सतत बोलत राहतात. परंतु श्लोकातून समर्थ पुनः श्रीशंकराच्या रामनामाच्या जपासंबंधी सांगतात. समर्थ प्रस्तुत श्लोकातून म्हणतात की योगेश्वर असलेल्या श्रीशंकराला सुद्धा रामनामाच्या अखंड जपातून आराम मिळाला, शांती मिळाली. विषप्राशनामुळे उत्पन्न झालेल्या देहाच्या ज्वाला शमत नव्हत्या. त्या केवळ
श्रीरामाच्या अखंड चिंतनाने शांत झाल्या. उमा आणि महेश हे दोघेही वास्तविक चिंतनात अहोरात्र दंग असायचे. श्रीरामाचे त्यांना वेड लागले होते. त्यामुळे त्या एका श्रीराम जपाचा एवढा प्रचंड परिणाम झाला की अमृतमंथनाच्या वेळचे ते विष शंकराने केवळ नामजपाने पचवले. या नामजपाची ताकद स्वतः श्रीशंकराने अनुभवली. समर्थ म्हणतात, या रामनामाची महती कितीही व्यक्त केली तरी समाधान होत नाही. परंतु रामचंद्राचं स्मरण सर्वसामान्य माणसांच्या जीवनात संजीवनी घेऊन येते. सर्व आयुष्य तर चांगले जातेच, परंतु आयुष्याचा अंत जेव्हा जवळजवळ येतो तेव्हा प्रभू रामचंद्र आपल्या भक्तांची सुटका जन्ममरणाच्या फेऱ्यातून करतात. आपल्याला या रामनामाने सहजगत्या मोक्ष मिळतो. म्हणून या श्रीरामाला सतत स्मरत राहावं, आठवत राहावं आणि आपल्या अंतःकरणात साठवत राहावं. श्लोक 86. साफल्याचा प्रदेश रामनामच आहे. मुखी राम साफल्याचा प्रदेश रामनामच आहे. मुखी राम विश्राम तेथेची आहे. सदानंद आनंद सेवुनी पाहे, तया विण तो सीण संदेहकारी. निजधाम हे नाम शोकापहारी. मानवी मनाचा सर्वात आवडता छंद कुठला असेल तर सतत सुखाचा शोध घेणं. त्या सुखासाठी त्याची सतत धडपड चालू असते. ते सुख शोधण्यात फक्त एकच चूक तो करीत असतो आणि ती म्हणजे मर्त्य शरीराला जे सुख वाटेल ते मिळवण्यासाठी होत असलेली त्याची धडपड. परंतु त्याला एक कळत नाही की शरीराला जे सुख मिळतं ते तत्कालीन असतं. शेवटी शिल्लक राहते ती चरफड. त्यापेक्षा हरिनाम गायनातून सदैव मिळणारं जे मानसिक पातळीवरचं सुख आहे ते अधिक महत्त्वाचं आहे. चुकीच्या वाहनाने प्रवास केला तर माणूस जसा नियोजित ठिकाणी पोहोचू शकत नाही, तसेच शरीर पातळीवरच्या सुखाच्या नादात राहणाऱ्या माणसाला अंतिम सुखाच्या मुक्कामावर कधीच पोहोचता येत नाही. प्रत्येकाला आनंदाच्या प्रदेशात वावरायची इच्छा असते, पण त्यांना आनंदाचा प्रदेश नेमका कुठे आहे हेच ठाऊक नसते. परमेश्वरी नामस्मरणाच्या अलौकिक प्रदेशात केवळ आनंद साठलेला असतो हे सांगणारा कुणीतरी सत्पुरुष भेटावा लागतो. समर्थ आपल्या मनाशी संवाद साधताना प्रस्तुत श्लोकातून आनंदाचा नेमका प्रदेश उलगडून सांगत आहेत. समर्थ म्हणतात की ज्याच्या मुखामध्ये केवळ प्रभू रामचंद्रांचा अखंड घोष आहे, रामनामाची अहोरात्र वाजणारी एकतारी आहे, त्यालाच तो प्रदेश कळेल. साफल्याचा प्रदेश हा रामनामात साठलेला आहे. नामस्मरणाची अखंड साखळी सतत मनात उलगडत जायला हवी. तिथे मनाच्या गाभाऱ्यात श्रीरामाच्या नामाचा अक्षय घंटानादाची वलय उमटत राहतात. तिथेच चित्ताला चिरकाल टिकणारा विश्वास मिळतो, कारण त्या चित्तात श्रीरामाची पावलं उमटलेली असतात. प्रभू रामचंद्र हा एक भक्तांना मिळालेला संजीवन उपाय आहे. तुमची सर्व दुःख हरण करणारे रामबाण फक्त प्रभू रामचंद्राकडेच आहेत. म्हणून हे माझ्या मना, तू रामनामात अखंड स्थिर राहा. नामस्मरणाच्या जपाचा मार्ग हा नेहमी आनंदाच्या प्रदेशाकडेच साधकाला नेतो, हे तू कधी विसरूच नकोस. त्या रामनामात
आपला निजानंद दुधडी भरून वाहतो आहे. म्हणून तुला सांगतो की बा माझ्या मना, रामनामा वाचून केलेले सर्व श्रम शेवटी फुकट जातात, केवळ शिणपदरात पडतो. चुकीच्या जागेवर उभे राहून वाट पाहण्यासारखे ते आहे, हे तू ध्यानात ठेव. कारण एकदा का तुझ्या लक्षात आले की नामसाधना हेच जर आपलं ध्येय आहे, तर तुला आणखी एक गोष्ट साक्षात्कारासारखी कळेल आणि ती म्हणजे परमात्मा आपल्या मुखातून सदैव पाझरणाऱ्या रामनामातच स्थिर असतो. त्या नामसाधनेच्या नादातच आपली पावलं पडली की सुख दुःख पार पळून जातात. दुःख संपली की उरतं ते सुख. रात्र संपली की उजेड पडतो. तसेच संसारातील दुःख केवळ रामनामच नष्ट करते. स्वतःला पूर्णपणे विसरून नामस्मरणात स्थिर होणं मात्र महत्त्वाचं असतं. रामनाम हेच निजधाम आहे. श्लोक 87. बलोपासना व नामसाधनेचे महत्त्व. मुखी राम त्या काम बांधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामासमारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. बहुतांश माणसांच्या मनामध्ये अतृप्त वासनेचा प्रचंड असा काळोख गडद अंधकार निर्माण करतो. त्या गडद अंधकारातच बहुतांश मने ठेचकाळत बसतात, कधी कधी पडतात आणि मग काही काळ लागलेल्या मुक्या मारांमुळे खंतावत बसतात. पुन्हा उठतात आणि पुन्हा त्या वासनेच्या काळोखातून चालायला लागतात. हा मार्ग रोखायचा असेल तर हातात विवेकाचा ज्ञानदिवा हवा. त्या ज्ञानदिव्याच्या प्रकाशातच तो वासनेचा गडद काळोख नष्ट होतो. हे जेव्हा लक्षात येते तेव्हा मन स्वच्छ आणि निरभ्र होते. त्यासाठी भक्तीचा मार्ग चोखाळायला लागतो. श्रीरामाचा अखंड जप रंध्रारंध्रातून पाझरायला लागतो. अन्नाची भूक काही काळानंतर का होईना माणसाला तृप्त करते, परंतु माणसाच्या कामवासनेचा ज्वालामुखी एकदा का फुटला की त्याला आवरणे कठीण जाते. पैशाची लालसा आणि कामवासना माणसाला आंधळा, बहिरा आणि मुका करून टाकते. कामवासनेच्या दरीत आपल्याला कोसळायचे नसेल तर माणसाला नामसाधनेचा मार्ग चोखाळायला लागतो. सर्व प्रकारच्या वासनेमध्ये कामवासना अतिप्रबळ आहे. तिला रोखणे फार कठीण जाते आणि त्यासाठी मनामध्ये सतत श्रीरामाच्या अखंड स्मरणाची चांदीची घंटा किणकिणीत राहावी लागते. समर्थ स्वतः हनुमानाचे भक्त होते. बालोपासनेचे महत्त्व आणि नामसाधनेचे महत्त्व त्यांनी स्वतः अनुभवून मगच सर्वांना फार सुंदर पद्धतीने सांगितले. परंतु श्लोकातून हा विचार समर्थ जरा वेगळ्या स्वरूपात सांगत आहेत. समर्थ म्हणतात की आपल्या मुखामध्ये सतत श्रीरामाचं नामस्मरण हवं. ज्याच्या वाणीत अखंड रामनाम आहे त्याला ही बलाढ्य कामवासना बाधू शकत नाही. त्याच्या विहित कर्मात ही कामवासना कधी अडथळा आणू शकत नाहीत. कामवासनेवर विजय मिळविण्यासाठी कसल्याही प्रकारची योगसाधना करायला नको. केवळ रामनाम पुरेसे आहे. श्रीरामाला आपलं सार सर्वस्व एकदा का अर्पण केले की तुम्ही सर्वच प्रकारच्या वासनांना जिंकू शकता. या रामनामाने कामवासनेला जिंकायचे सामर्थ्य प्राप्त होते. समर्थ पुढे म्हणतात की
श्रीराम भक्त हा नेहमीच प्रचंड अशा शरीराच्या अंतर्गत अखंड जागेपणाने जागत असलेल्या कामवासनेला अक्षरशः ठार मारून टाकतो आणि एकदा का कामवासना नष्ट झाली की परमेश्वर प्राप्तीच्या मार्गातले सर्व अडथळे दूर होतात. श्रीरामभक्त हनुमान जगामध्ये धन्य झाला त्याचे एकमेव कारण म्हणजे त्याची अतूट आणि अपूर्व अशी श्रीरामभक्ती. बलाढ्य मारुतीराय हा जन्म ब्रह्मचारी होता. बलाढ्य मारुतीराय हा जन्म ब्रह्मचारी होता. अखंड रामनामात तो स्थिर होता. त्या बळावर तो सर्वश्रेष्ठ रामभक्त झाला. तो रामभक्त मारुती जितेंद्रिय होता. त्याला रामनामाव्यतिरिक्त कुठल्याच वासनेने स्पर्शसुद्धा केला नाही. म्हणून समर्थ म्हणतात की नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. अध्यात्म मार्गावरून दृढपणे चालण्यासाठी नामस्मरणाला पर्याय नाही. श्लोक 88. ईश्वर भक्तीच्या नादब्रह्माच्या तारा झंकारतात तेव्हा. ईश्वर भक्तीच्या नादब्रह्माच्या तारा झंकारतात तेव्हा. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. श्लोक 88. आपल्या अंतर्मनात जे भाव दाटून येतात तेच आपल्या ओठातून वाणीरूपाने बाहेर पडतात. आपल्या हृदयात परमेश्वराची पावलं उमटली असतील तर मुखातून सतत रामनाम वाणीरूप घेऊन येते. संत सतत परमेश्वराची भजनं गातात, विठ्ठलाच्या नामघोषात तल्लीन होऊन जातात. याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या हृदय मंदिरात परमेश्वराचं अधिष्ठान असतं. ज्ञानदेवांपासून रामदास स्वामींपर्यंत जेवढे जेवढे संत झाले त्यांच्या ओवी अभंगांतून, त्यांच्या श्लोकांमधून या सर्व अनुभवाची साक्ष पडते. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया म्हणणारे तुकाराम महाराज विठ्ठल प्रेमाने न्हाऊन निघाले होते. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. ही कैवल्य अवस्था यायला आभाळा एवढा तुका समजून घ्यावा लागतो. आपल्या हृदयातल्या ईश्वर भक्तीच्या नादब्रह्माच्या तारा त्यासाठी झंकारायला लागतात. तेव्हा संतांचं विठ्ठलप्रेम आपल्याला जाणून घेता येतं. केवळ अखंड नामस्मरणात ही संत मंडळी दंग होती. समर्थाची श्रीरामनिष्ठा आणि श्रीरामभक्ती हे श्रीरामाला पडलेलं एक सुंदर स्वप्न होते. जागृती सुषुप्ती स्वप्नी समर्थांना केवळ श्रीरामाच्या अस्तित्वाची ओढ लागली होती. ईश्वर भेटीसाठी वेड झाल्याशिवाय त्या रामनामरूपी मोगऱ्याचा वास आपल्या मन अंगणापर्यंत येत नाही. आपल्या मनाला उद्देशून समर्थ बोलत आहेत की, बा माझ्या मना, या राघवाचं नाव फार सुमधुर आहे, अतिशय गोड आहे, सतत उच्चारत राहावे असे उत्कट आहे. खूप चांगला मनुष्य केवळ या श्रीरामाच्या नामामध्ये साठून राहिला आहे. त्या श्रीरामाच्या नामाचा सतत उच्चार करीत राहा. माझा हा घननीळ श्रीराम अतिशय सुंदर आहे. भक्तांच्या आर्त हाकांना हा त्वरित प्रतिसाद देतो. त्या श्रीरामाच्या नावातच सारा अलौकिक गोडवा लपलेला आहे. नुसतं श्रीराम श्रीराम असं स्वतःशी नाम घुमवत राहायचं. आपली सर्व विहित कर्म करीत असताना त्याचे नाव
सतत मुखातून बाहेर पडणं हा एक दिव्य आनंद आहे. आपल्या मनातल्या सर्व प्रकारच्या वासना हे नामच केवळ नष्ट करते. संसारात राहूनही चिखलातल्या कमळासारखं आपलं अस्तित्व केवळ हे रामनामच टवटवीत ठेवते. कैवल्याचा आनंद श्रीराम देतो, म्हणून या नामसाधनेत तू अखंड दंग होऊन राहा. त्याचा अलौकिक आनंद काय आहे याचा तू एकदा अनुभव घे. एकदा का रामनामाची गोडी लागली की आनंदाच्या डोहातले आनंद तरंग नेमके काय आहेत हे तू अनुभवशील. श्लोक 89. प्रत्येक घरात श्रीरामाची कृपा असल्याची जाणीव. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरी चिंतने अन्न जेवीत जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. श्लोक 89. माणसाची स्वच्छ सुंदर आणि विनम्र वाणी त्याच्या स्वच्छ पारदर्शी अंतःकरणाची सतत साक्ष देते. या वाणीचा वास्तविक तुमच्या मित आहाराशी संबंध आहे. या वाणीचा वास्तविक तुमच्या मित आहाराशी संबंध आहे. सात्विक आहार माणसाचं चित्त शुद्ध करतो. आपण शुद्ध अन्नाचं ग्रहण केले, चारित्र्यवान हरिभक्त माणसांबरोबर पंक्तिलाप घेतला तर त्याचा परिणाम तुमच्या अंतःकरणावर झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा का आभाळाचे प्रतिबिंब उमटत असलेल्या पारदर्शी तलावासारखं मन झालं की ओठात केवळ रामनाम घुमू लागतं. श्रीरामाच्या उच्चाराची बासरी आपोआप वाजू लागते. शेवटी रसना महत्त्वाची, कारण अन्नग्रहण ती करते आणि त्या रसनेवरच श्रीरामाचं अखंड नाम तरंगू लागते. समर्थ सतत सांगतात की भगवंताचे नामस्मरण तर कराच, परंतु आपला आहार शुद्ध आणि सात्विक असू दे. स्वयंपाक करणारी ही माऊलीच्या अंतःकरणाची हवी, तरच त्या सुंदर पदार्थातून अमृत अलगदपणे पाजू लागते. रसनेची 2 महत्त्वाची कामं आहेत आणि ती म्हणजे अन्न ग्रहण करणे आणि स्वच्छ सुंदर संवाद साधणे. यासंबंधी समर्थ प्रस्तुत श्लोकातून सांगत आहेत. समर्थ म्हणतात की 4 लोकात वावरत असताना आणि सात्विक अन्नग्रहण करताना रामनाम अखंड चालू राहू दे. श्रीरामाच्या नामस्मरणात तुम्ही सतत दंग होऊन राहा. नुसतं नामस्मरण करू नका, तर श्रीरामाच्या नावाचा जय जयकार करा. उच्च स्वरात त्याचं नामस्मरण करा. श्रीरामाच्या नावाचा स्पष्ट उच्चार करा. 4 लोकांना ऐकू जाईल अशा आवाजात त्याचे नामस्मरण करा. श्रीरामासंबंधी बोलत राहा. त्याच्या चरित्राचे गायन करा. समर्थ म्हणतात, श्रीरामाशी अनुसंधान साधा. जेवायला जेव्हा बसाल तेव्हा श्रीरामाचं सतत चिंतन करा. प्रत्येक घास ही त्या रामाची, त्या श्रीरामाची आपल्यावर कृपा आहे असे म्हणत प्रत्येक क्षणी त्याची कृतज्ञ आठवण ठेवा. विनाकष्ट त्याचे नाव घेत राहा. तो श्रीराम तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. या अखंड नामस्मरणाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आपली सर्व प्रकारची वासना आपोआप संपुष्टात येते. विशेषतः अन्न ग्रहण करताना सुद्धा. एकदा का तुम्हाला श्रीरामाच्या नावाचं वेड लागलं की सात्विक अन्नग्रहणातून श्रीरामाचं नाव तुमच्या रक्ताभिसरणात आपोआप जाईल आणि मग ते तुमच्या मनाचा तळ गाठेल, सर्वांगात भिनून जाईल. अध्यात्माच्या वाटेवर पहिली पावलं श्रीरामाच्या अस्तित्वाची दिसणं महत्त्वाचे. मग त्या श्रीरामचरणावरून आपल्याला
आपला मार्ग आखता येईल. शेवटी प्रत्येक क्षण रामनामाचा होणं महत्त्वाचं आहे. श्लोक 90. गंगेवर जाऊन पाय कोरडे ठेवणारी माणसे. नये राम वाणी तया थोर हानी, जनी व्यर्थ प्राणी तया नामकानी. हरिनाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलली व्यासवाणी. काही काही माणसं कर्मदरिद्री असतात. त्यांना कुठल्याच सत्कृत्याची ओढ नसते. त्यांना सर्वच चांगल्या गोष्टींविषयी एक प्रकारची घृणा वाटते. हातातले चिंतामणी रत्न टाकून रंगीत काचांचे तुकडे गोळा करण्याची त्यांना सवय जडून जाते. गंगेवर जाऊन पाय कोरडे ठेवणारी ही एक विलक्षण अशी माणसांची जात समाजात अनेक वेळेला भेटते. गेल्या अनेक जन्मात पापांचे एवढे डोंगर त्यांनी उभे केलेले असतात की त्यांचा हा जन्म कडक उन्हात उभं राहिल्यासारखा वाया जातो, पण त्यांना त्याची जाणीवच नसते. वाईट संगतीत आयुष्य काढत सुंदर नरदेह प्राप्त होऊनही ते आयुष्य वाया जात राहते, त्याची खंतसुद्धा त्यांना कधी वाटत नाही. अशा माणसांना समर्थ प्रस्तुत श्लोकाच्या पहिल्या 2 चरणात अगदी सहजपणे सांगतात की ज्यांच्या मुखात श्रीरामाच्या नामाचा गजर होत नाही, तो माणूस अधःपाताच्या कड्यावरून कोसळतो, स्वतःचा घात करून घेतो. या अतीव गोड अशा रामनामात त्याला कधी रसच वाटत नाही. त्याचे किती नुकसान होत राहते याची त्याला कधी कल्पनाच येत नाही. त्याला रामनाम अतिशय तुच्छ वाटतं. रामनाम घेण्याची त्याला लाज वाटते. त्यामुळे समाजात हा प्राणी क्षुद्र वृत्तीचा म्हणून ओळखला जातो. त्याला समाज कवडी इतकीही किंमत देत नाही. जनमानसात त्याची प्रतिमा एकदम मलिन होऊन जाते आणि अशा क्षुद्र माणसांना आपण 4 हिताच्या गोष्टी सांगायला जावे तर त्यांना सज्जनांचे बोल आवडत नाहीत, रुचत नाहीत. त्यांना नामस्मरण अतिशय कष्टाचं वाटतं. त्यामुळे ही दरिद्री वृत्तीची कमनशिबी माणसं त्या नामस्मरणाच्या वाटेलाच कधी जात नाहीत. वास्तविक वेदशास्त्रांनी आणि स्वतः व्यासमुनींनी नामाचा अपूर्व महिमा गायलेला आहे. ज्ञानदेवांनी तर म्हटलेले आहेच की देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. फक्त परमेश्वराचेच नाव घ्या, त्याच्या पापपुण्याचा कोण विचार करतो. ज्ञानदेवांनी नाममहिमा फार उत्कटपणे सांगितलेल्या आहे. नाममहिमा प्रत्येक संताने सांगितला आहे, त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. परंतु या क्षुद्र मनोवृत्तीच्या लोकांना त्याचे मोल काय कळणार. ज्ञानदेवांनी हरिपाठात म्हटलेले आहे तेच खरे की चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती. श्लोक 91. श्वासातून विठ्ठल नाम ओवणारा वारकरी, नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा, न वेचे सुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. श्लोक 91. आषाढी कार्तिकेला पंढरपूरला
हजारोंच्या संख्येने जाणारे वारकरी अखंडपणे विठ्ठलाचा गजर करीत असतात. जशी वीणा अखंड झंकारत राहते, तशीच ही विठ्ठलाची नामसाखळी या वारकऱ्यांच्या मुखातून वेचली जाते. सर्व देहभान हरपून विठ्ठलाचे गाणे ते गात राहतात. विठ्ठल हा त्यांचा श्वास असतो. आपल्या श्वासातून ते विठ्ठल नामाला ओवत राहतात. अखंड नामस्मरणाचा कैवल्य आनंद काय असतो, हे विठ्ठलाच्या अस्तित्वात विरघळून गेल्याशिवाय कसे कळणार? परंतु काय दुर्बुद्धी असते एकेकाची. त्यांना या नामस्मरणाचा विलक्षण कंटाळा येतो. बाकी निरर्थक बडबड ते दिवसभर करतील, परंतु रामाचं नाव घ्यायचं झालं तर त्यांना त्याचा त्रास होतो. त्यांना त्याचा मात्र त्रास होतो. समर्थ प्रस्तुत श्लोकातून म्हणूनच आपल्या मनाला उद्देशून सांगतात की बा माझ्या मना, या सुंदर आणि अवीट अशा रामनामाचा कंटाळा अजिबात करू नकोस. रामाचं नाव घेण्यात कधी कुचराई करू नकोस. नामस्मरणाचा वीट येऊन चालणार नाही. याउलट अत्यंत आदरपूर्वक, अतिशय श्रद्धापूर्वक रामाचं नाव तू घेत राहा. श्रीरामाविषयी सतत आदराने बोलत राहा. सतत नामस्मरणात तू राहिलास की रामाचा सहवास तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मुख्य म्हणजे या अवीट नामस्मरणाला एक पैसा खर्च येत नाही. कसलीही दगदग नसते. मुखातून केवळ या नामस्मरणाचा उच्चार सतत करायचा. त्याला कसलेही कष्ट पडत नाहीत. आणि मुख्य म्हणजे त्या श्रीरामाची आपली भेट होते. उराउरी भेटता येते. फक्त त्या जानकी वल्लभाचा स्वतःच्या मनगाभाऱ्यात घोष करीत राहायचे. बाकी काहीही मागायचं नाही. असे मनाने झंकारत राहिल्यामुळे साधकाच्या मनात केवळ सतत रामाचाच घोष निनादत राहतो. देवळाला जायला नको, तीर्थक्षेत्रावर पैसे आणि वेळ खर्च करून जायला नको. बसल्या जागेवर खरे चिंतन केले तर तो घननीळ श्रीराम भेटल्याशिवाय राहत नाही. श्री रामकृष्णाच्या नामस्मरणाचा टाहू मात्र सतत फोडावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात की नाम घेता मन निवे, जिव्हे अमृताची खवे. हे फक्त लक्षात घेतले की नाममाहात्म्य आपल्या हृदयात अलगदपणे उमलून येते. आत्मज्ञानाचा रस्ता हा नामस्मरणाच्या नादवलयातून जातो. हे लक्षात घेतले की नामस्मरणाचे महत्त्व कळते. फक्त तो रघुनायक मात्र सतत नामस्मरणाच्या अखंड घोषात आपल्या सान्निध्यात हवा. श्लोक 92. नामस्मरणामुळे अहंकार जळून जातो. अति आदरे सर्वही नामघोषे, गिरीकंदरी जायजे दुरी दोषे. हरी तिष्ठतु तोषला नामघोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. या जगामध्ये अतिशय तल्लख बुद्धीची माणसं तशी खूप आहेत. आपल्या जवळ असलेल्या ज्ञानाचा गर्व बाळगणारी दुराभिमानी माणसं तर पावलोपावली आढळतात. आपण या जगापेक्षा काहीसे वेगळे आहोत हे त्यांना जाणवते आणि म्हणून तर त्यांच्या अहंकाराचा फणा सतत फुत्कारत असतो. अशा ज्ञानसंपन्न व्यक्ती निश्चितपणे अपूर्व असतात. जिथे ज्ञानाचा अहंकार आहे तिथे परमेश्वराशी अनुसंधान जमत नाही. कारण परमेश्वराशी अनुसंधान ठेवणारी माणसं नम्रतेच्या वाटेवरून प्रवास करीत असतात. नम्रतेला अहंकाराच्या विषाची चव काय हे ठाऊकच नाही आणि त्या विषाच्या चवीची परीक्षा घेण्याची त्यांना आवश्यकता नाही. अज्ञानी माणसाला फक्त आपल्या अस्तित्वाविषयी काळजी असते. त्यामुळे आपण कोणीतरी विशेष आहोत हे त्यांना सतत सांगत राहावे लागते. ही माणसं तशी अर्धवट आणि अपरिपक्व असतात. त्यांना संपूर्ण ज्ञानाचा स्पर्श झालेला नसतो. ज्यांना अंतिम सत्य कळलेले आहे
त्यांचा अहंकाराचा फणा कधीच उफाळून येत नाही. अशा अर्धवट अहंकारी ज्ञानी माणसांचा हा दोष जाऊ शकतो. फक्त त्यांना या अलौकिक अशा नामस्मरणातल्या वाटेवरून मनपूर्वक चालत राहावे लागते. या संदर्भात समर्थ प्रस्तुत श्लोकातून सांगत आहे की अतिशय आदरपूर्वक रामनामाचा घोष केला, श्रीरामाच्या नावाचा जप अंतःकरणात घुमवत ठेवला तर आपल्यातले दोष पळून जातात, दऱ्या-वनात पळून जातात. आपण दोषांपासून म्हणजेच आपल्या शरीरात ठाण मांडून बसलेल्या अहंकारापासून दूर जातो. आपला स्वभाव नम्रतम होतो. फक्त नामस्मरण हवे, बाकी काहीही नको. त्या अलौकिक नामस्मरणामुळे तुमचे ज्ञानवैभव सोन्यासारखे चमकायला लागते. नामस्मरणामुळे अहंकाराचा हिणकस भाग जळून जातो आणि सोन्यासारखे ज्ञान तळपू लागते. या रामनामात एकदा का तुम्ही अष्टप्रहर दंग झालात की तो घननीळ श्रीराम तुमच्या दाराशी तिष्ठत उभा राहतो, कारण तो या राम नामामुळे गुंग होऊन जातो. समर्थ शेवटी म्हणतात, भगवान शंकराला जर श्रीरामाच्या जपाचे वेड लागले तर आपल्या सारख्या सामान्यांची काय कथा. प्रत्यक्ष परमेश्वराला श्रीरामाच्या घननीळ अस्तित्वाचे वेद लागतात आणि तो परमेश्वर श्रीरामाच्या नामस्मरणात दंग होतो. म्हणून आपण हा सुलभ रामनामाचा मार्ग अनुसरावा. निदान आपल्या स्वभावातले दोष तरी पळून जातील, परमेश्वराचे दर्शन होईल न होईल. श्लोक 93. परमेश्वरच आपला खरा अन्नदाता. जगी पाहता देव हा अन्नदाता. तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे. मना सांग पारे तुझे काय वेचे. प्रत्येक चोचीसाठी या परमेश्वराने चारा निर्माण करून ठेवला आहे. संपूर्ण जीवसृष्टी अन्नावर वाढत असते. प्रत्येकासाठी कुठल्या ना कुठल्या रूपात अन्न हे निर्माण होतच असते. संपूर्ण जीवसृष्टीला पर्जन्याद्वारे पाणी आणि पिकांसाठी धारा निर्माण करणारे परमेश्वर हे एक विलक्षण असं गूढ आहे. आईच्या उदरात वाढणाऱ्या गर्भासाठी तो जसा परिपालन करत असतो, तसाच बाळाच्या जन्मानंतर मातेच्या स्तनात दुधाचे कुंभ निर्माण करतो. माणूस मोठा मोठा होऊ लागतो. त्याच्यासाठी पिकातून लोंब्या झुलू लागतात. वृक्षांवर फळं निर्माण होतात. धनधान्याची समृद्धी तो परमेश्वर निर्माण करतो. म्हणजेच केवळ माणसांसाठीच नव्हे तर पशु पक्षी अगदी कीटकांपर्यंत परमेश्वर अन्नाची तजवीज करत राहतो. हा परमेश्वर खरा आपला अन्नदाता आहे, असे समर्थांनी या प्रस्तुतच्या श्लोकातून सांगितले आहे. या सृष्टीचा पालनकर्ता हा भगवंत आहे. तोच निर्माणकर्ता आहे आणि तोच प्राणहरणकर्ता सुद्धा आहे, हे समजून घ्यायला हवे. संत पुरुष म्हणतात की या सूक्ष्म रूपात वावरणाऱ्या देहाला गर्भापासून तो परमेश्वरच आकार देतो आणि या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालते. मग या परमेश्वराला विसरून कसे चालेल? कारण या परमेश्वराला या चराचराची काळजी व्हावी लागते. तोच सर्वांची काळजी घेतो आहे. याचा अर्थ असा की जर तोच तुमचा पालनकर्ता आहे तर त्याचे प्रत्येक घासाबरोबर नाव घ्यायला काय हरकत आहे? हे नाम घेणे केवळ सोपे तर आहेच, परंतु त्यासाठी तुम्हाला एक पैसाही खर्चावा लागत नाही. मग हे माझ्या मना, त्या परमेश्वराचे सतत नाव घ्यायला तुझे काय जाते? तुला काय कष्ट पडतात? केवळ रामनामात दंग राहायला काय हरकत आहे? जर तो
श्रीराम तुझ्या जन्मक्षणापासून सर्व काळजी घेतो, तर तू कृतज्ञपणा कशाला करतोस? मोकळ्या मनाने परमेश्वरी सत्तेला शरण जा आणि त्या हरिनामात दंग हो, कारण तोच तुझा रक्षणकर्ता आहे, अन्नदाता आहे, तोच तुझा श्वासोच्छ्वास आहे. हे माझ्या मना, तू अखंड नामस्मरणात दंग होऊन जा. त्यात अपरंपार सुख साठलेले आहे. परमेश्वराच्या नामसाधनेत तू गर्क झालास तर तुला काही म्हणून कमी पडणार नाही, हे तू ध्यानात घे. श्लोक 94. नामस्मरणाला त्रिभुवनी पर्याय नाही. तिन्ही लोक जाळू शके कोप येता. निवाला हरू मुखे नाम घेता. जपे आदरे पार्वती विश्वमाता. म्हणून म्हणा तेची हे नाम आता. श्लोक 94. समर्थांनी या मनाच्या श्लोकांमधून नाम महिमा वारंवार वर्णन केला आहे. नामस्मरणाला या त्रिभुवनी अक्षरशः पर्याय नाही हे समर्थांनी इतकं ठसवलं आहे की मनाचा प्रवास त्या दिशेनेच सुरू व्हावा. नामस्मरणाचे सामर्थ्य अफाट आहे, याची जाणीव लोकांना व्हावी, हा या वैचारिक बैठकीचा वास्तविक प्रधान हेतू आहे. ज्ञानदेवांनी हरिपाठात सुद्धा सांगितले आहे की ईश्वराच्या नावाचा केवळ उच्चार अंतःकरणपूर्वक करा, सर्व पाप जळून जातील. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे. श्रीहरीचे नामस्मरण हा आध्यात्मिक वाटचालीतला उत्कर्ष बिंदू आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी समर्थांनी नामस्मरणाची पुन्हा पुन्हा आठवण करून दिली आहे. त्यांनी दासबोधातल्या 4थ्या दशकातल्या 3ऱ्या समासात असं म्हटलं आहे की अगाध महिमा न वचे वदला. नामे बहुत जन उद्धरला. हळाहळा पासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी. दासबोध 4:3-23. हा नाम महिमा अफाट आहे. प्रत्यक्ष शंकर सुद्धा नामस्मरणाच्या बळावर हलाहल विषाच्या तापापासून सुटला. समर्थ पुढे म्हणतात, म्हणून नाम अखंड स्मरावे, रूप मनी आठवावे, तिसरी भक्ती स्वभावे. निरोपिली दासबोध 4:3-25. प्रस्तुत श्लोकातून समर्थ रामदास नामस्मरणाविषयी सांगत आहेत की स्वतः श्री शंकर जर कोप पावला तर संपूर्ण विश्व जाळू शकतो. त्या शंकराचा तिसरा डोळा उघडला गेला तर विश्वाचा नाश होतो. परंतु शंकर सुद्धा श्री राम स्मरणात एकदा दंग झाला की त्याचं अंतःकरण शीतल झालं. स्वतः जगन्माता पार्वती सुद्धा श्रीरामस्मरणात दंग झाली होती. जर प्रत्यक्ष उमाशंकर या श्रीरामस्मरणात दंग होतात तर आपल्याला ते शक्य नाही का? समर्थ म्हणतात, तुम्ही नामस्मरणात स्वतःला पार विसरून जा, त्यातच सुख दाटलेले आहे. श्लोक 95. रामनामामुळे मोक्षाचा प्रवास घडतो. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचेनी नामे. शुका कारणे कुंटनी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. श्लोक 95. श्रीरामाच्या नामस्मरणाचा महिमा अगाध आहे. आपल्या मुखात सतत नारायणाचा जप हवा. किंबहुना नामस्मरण हा तुमचा श्वासोच्छ्वास व्हावा, तरच आपलं आयुष्य मोगऱ्याप्रमाणे सुगंधी होतं. मनात सतत विठ्ठल विचार तरंगायला हवा. त्या सततच्या नामस्मरणाचा आपल्या आयुष्यावर आध्यात्मिक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशी अवस्था आली की आपल्यापाशी तुकारामाचा अभंग आपोआप सुंदरपणे वावरायला लागतो. तो आपला अनुभव होऊन जातो.
नाम घेता कंठ शीतळ शरीर, इंद्रिया व्यापार नाठवली, गोड हे गोमटे अमृत वाढ, केला कैवाड माझ्या चिते, प्रेमरसे झाली पुष्ट अंगकांती, त्रिविध नासती तापक्षणे, तुका म्हणे येथे विकाराची मात, बोलो नये हित सकळांचे. आपला हात परमेश्वर मोठ्या प्रेमाने हातात घेतो आणि एकदा का परमेश्वराने आपल्याला साथ दिली की मग काय कमी पडणार. आपण त्या भगवंताचे लाडके होऊन जातो. हा सगळा नामस्मरणाचा महिमा समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून सांगितला आहे. समर्थ म्हणतात की अजामेळ हा ब्राह्मण होता, विद्वान होता, त्याला आईवडील होते, लग्नाची बायको होती, मुलं होती, परंतु तो एका वेश्येच्या प्रेमात पडला आणि मग आपलं घरदार सोडून तो ब्राह्मण वेश्येबरोबर राहायला लागला. पापाच्या वाटेवरून चालायला लागला. त्याच्या पुण्याचा साठा संपायला लागला. त्या अजामेळाला 10 मुलं झाली. त्यातल्या शेवटच्या मुलाचे नाव त्याने नारायण ठेवले. नारायण त्याचा अत्यंत लाडका मुलगा होता. अत्यंत पापी असलेल्या अजामेळाने मृत्यूसमयी आपल्या लाडक्या मुलाला म्हणजेच नारायणाला नारायणा नारायणा म्हणून हाक मारली. प्राण जाताना विष्णूचे नाव त्याच्या तोंडी आलं आणि पापी अजामेळ मृत्यूनंतर स्वर्गात गेला. तो मोक्षपदाला पोहोचला. म्हणजे केवळ मरताना जरी परमेश्वराचे नाव कुठल्या का निमित्ताने घेतले तरी माणूस मोक्षपदाला पोहोचतो. वेश्येच्या दरवाजात जो पोपट होता त्याला ती वेश्या राम राम म्हणायला शिकवते. तिच्या तोंडी त्या निमित्ताने रामनाम आले आणि ती वेश्या मुक्त झाली. तिचा केवळ या रामनामाने उद्धार झाला. समर्थ म्हणतात की परमेश्वराविषयी कसलंही चिंतन नसलेल्या अजामेळाचा आणि वेश्येचा जर अनवधानाने घेतलेल्या रामनामामुळे मोक्षाचा प्रवास सुरू होतो, तर जाणीवपूर्वक नामस्मरणात दंग झालेल्यांना परमेश्वर प्राप्तीचा आनंद काय मिळत असेल याची कल्पना करा. थोडक्यात रामनामाचा अखंड आनंद मोक्षाचे दरवाजे खुले करतो. श्लोक 96. परमेश्वरी संकेताचा सुगंध व सुखाचा वारा. श्लोक 96. परमेश्वरी संकेताचा सुगंध व सुखाचा वारा. महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी, जपे राम नामावळी नित्यकाळी, पिता पापरूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. श्लोक 96. सुखाचा वारा कोणत्या दिशेने व्हायला लागेल हे अगोदर कधी कळत नाही. परमेश्वरी संकेताचा सुगंध अवघा जीव कधी भारावून टाकील हे सुद्धा सांगता येत नाही. हे अनुभव त्यांना येतात ज्यांना प्रभू रामचंद्रांचं सतत स्मरण असतं. त्यांनाच अशा अप्रतिम सुगंधाची चाहूल लागते. श्रीरामाचं स्मरण कुणालाही स्वीकारावंसं वाटतं. अजामेळाने मुलाच्या नावाने पुकारा केला. नारायण नारायण असं तो अंतकाळी सतत म्हणत होता आणि त्या अंतसमयी उच्चारलेल्या केवळ नारायण या शब्दांनी तो मोक्षपदाला जाऊन पोहोचला. गणिकेने पोपटाला रामराम म्हणायला शिकवले आणि त्या रामनामाच्या बळावर ती गणिका मोक्षपदाला पोहोचली याचा उल्लेख समर्थांनी अगोदरच्या श्लोकात केला आहेच. तुकारामाने या संदर्भात एक अभंग लिहिला होता की कुंटिनी
ते दोष बहु आचरली, नाम घेता आली करुणा तुझ, तुका म्हणे सीमा नाही तुझे दये, कोमल हृदये पांडुरंगा. प्रस्तुतच्या श्लोकातून समर्थ म्हणतायत, महाभक्त प्रल्हाद तर महाबलाढ्य दैत्याचा म्हणजे हिरण्यकशिपूचा मुलगा होता. परंतु त्या भक्त प्रल्हादाच्या मुखातल्या राम स्मरणाला अंत नव्हता. त्याने अखंडपणे रामनामाचा जप केला आणि निर्जीव खांबात परमेश्वराला रूप घ्यायला लावले. हिरण्यकशिपू हा क्रूर राक्षस होता. त्याला भक्त प्रल्हादाच्या तोंडी रामनामाची अखंड वीणा झंकारते आहे हे कधी सहन झाले नाही. त्याने प्रल्हादाचे अनिश्चित हाल केले. परंतु प्रल्हादाची भक्ती तसूभर सुद्धा हलली नाही. भक्त प्रल्हाद मोक्षपदाला गेला आणि नारायणाने नरसिंहाचे रूप घेऊन हिरण्यकशिपूचे पोट फाडले, तरीसुद्धा त्याच्या तोंडी रामनाम आले नाही. शेवटी जो वृत्तीने राक्षस असतो तो कदापिही श्रीरामाचं नामस्मरण करीत नाही आणि जो राक्षसाच्या पोटी जन्माला येऊनही वृत्तीने सज्जन असतो, परमेश्वराशी अनुसंधान राखून असतो, त्याच्या तोंडी मात्र अखंड नामाचा जप चालू राहतो. श्लोक 97. भ्रमात वागणाऱ्या माणसाच्या नशिबी यातनाच, मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची, पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा. आपल्या मनात सतत श्रीरामाचा जप चालू व्हावा. आपल्या मनात सतत श्रीरामाचा जप चालू हवा. त्यामुळे चित्त तर शुद्ध होतेच, परंतु अंतःकरणात प्रभू रामचंद्रांच्या चिंतनाचा अखंड झरा वाहत राहतो. मनात मग सद्विचारांचा एक स्रोत सतत पाझरायला लागतो. नामस्मरणाचा अखंड श्वासोच्छ्वास मात्र सतत चालू हवा. चांगल्या आणि सतत सद्विचारांना जन्म देणाऱ्या या नामस्मरणाच्या मार्गावरून जो प्रवास करील त्याला प्रभू रामचंद्राचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु प्रस्तुत श्लोकामधून समर्थ सांगत आहेत की ज्याच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्राचे नाव नाही त्याला सद्गती कशी मिळेल, या जन्ममृत्यूच्या अखंड प्रवासातून मुक्तता कशी मिळेल. ज्याच्या मनात अहंकाराचा ज्वालामुखी सतत भडकत राहतो त्याला नामस्मरणाचा मार्ग दिसणार तरी कसा, कारण हा अहंकाराचा ज्वालामुखी माणसाला गिळून टाकतो. आपण या सर्व गोष्टीचे कर्ते आहोत या भ्रमाखाली वावरणाऱ्या माणसाला शेवटी प्रत्येक क्षणी केवळ यातनाच भोगाव्या लागतात. हिरण्यकशिपूचे उदाहरण समर्थांनी जे अगोदरच्या श्लोकात दिले होते त्यावरून तर हे निश्चितपणे लक्षात येईल की ज्याच्या मनात भगवंताच्या नामाची वस्ती नाही त्याचा शेवट अतिशय वाईट होतो. अंतसमयी फार क्लेश भोगावे लागतात. हिरण्यकशिपूच्या पोटात शेवटी नरसिंहाची नखे शिरली आणि देव कुठे आहे म्हणून गर्वाने फुलून गेलेल्या त्या दैत्याला शेवटी देवाने ठार मारले. अहंकाराचा शेवट नेहमीच वाईट होतो. म्हणून समर्थ म्हणतात की श्रीरामाचे नाव सतत तुमच्या ओठांवर तरंगत राहू दे. आपणा सर्वांनाच हे जग सोडून जायचे आहे हे खरे आहे, तर निदान शेवट तरी रामचंद्रांच्या साक्षीने फार सुंदर व्हायला हवा. त्यातच मुक्ती आहे आपल्या आत्म्याची आणि तोच मोक्ष आहे आपल्या जगण्याचा. जगणं सुंदर करायचं असेल तर श्रीरामाचा जप सदैव करायला हवा.